दिवंगत नेते आणि या महाराष्ट्राचे थोर सुपुत्र रासू उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेब, आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री द्वय माननीय एकनाथराव शिंदेजी, अजितदादा पवारजी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित असलेल्या आमच्या मातोश्री कमलताई गवई, डॉक्टर राजेंद्रजी गवई, आमचे सहकारी श्री आशिष जयस्वालजी, पंकज भोयरजी, डॉक्टर अनिल बोंडेजी, श्री बळवंत वानखेडेजी, चैनसुख संचेतीजी, किरण सरनाईकजी, संजय खोडकेजी, रवी राणाजी, प्रताप अडसडजी, श्रीमती सुलभाताई खोडके, राजेश वानखेडेजी, केवलराम काळेजी, प्रवीण तायडेजी, उमेश यावलकरजी, चरणसिंग ठाकूरजी, श्रीमती श्वेता सिंघल, श्री आशिष येरेकर, या ठिकाणी उपस्थित संपूर्ण गवई परिवार, विशेष या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीगण, या अमरावती शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, दादासाहेबांवर प्रेम करणारे असे सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी दादासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे ठरवलं होतं की दादासाहेबांचं एक उत्तम स्मारक हे अमरावतीमध्ये झालं पाहिजे, आज त्या स्मारकाचं उद्घाटन आपण केलेलं आहे आणि खरोखर ते स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयार झालं आहे. मगाशीचा उल्लेख झाला की दादासाहेबांचा जो पुतळा आहे तो अगदी हुबेहूब अशा प्रकारचा, त्यांचा जो एकूण संपूर्ण राजबिंडा अशा प्रकारचा चेहरा होता, त्यांचं व्यक्तिमत्व होतं, ते जसंच्या तसं मूर्तिकारांनी या ठिकाणी साकारलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा तर मूर्तिकारांना मी अतिशय मनापासनं, त्यांचे नाव मूर्तीच आहे, त्यांना मी अतिशय मनापासनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना देखील धन्यवाद